जय शिवराय मित्रांनो, आज मी आलो आहे रायगड जिल्ह्यातील आपल्या पाली गावातील सरसगड या किल्ल्यावरती. ठीक आहे, आज आहे माझ्यासोबत आपला मित्र तेजस कमटकर. नमस्कार मित्रांनो, गौरवच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. तर आपण गड चढायला सुरुवात करतोय. ओके, चला. इकडे माहितीचा फलक आहे. मेन म्हणजे वरती जाऊन आपण याला आलोय कशाला की मेन म्हणजे आपण गड संवर्धनासाठी आलोय. त्यासोबतच आपला गड पण फिरून होणार आहे सगळं. त्याबरोबर गौरव माहिती देईलच तुम्हाला. चला निघूया. आणि यायचं कसं तर पाली गावात पाली गणपती माहीत असेल. पाली गणपतीच्या थोडंसं पुढं गडावरती जायला वाटे व्यवस्थित वाटे आपण जाऊ शकतो. चला, तुम्हाला आता तुमचा गडाचा प्रवास घडवतो आणि आपण आता मोहीम जे काही दुर्ग संवर्धन कार्य आहे ते करता करता आपण गडाची पूर्ण सैर पण करणार आहे. चला मित्रांनो. आणि आधीच आपल्याला थोडंसं लेट पण झाले, आपण लवकर वरती जायचा प्रयत्न करू. आणि गड संवर्धन म्हटलं तर थोडंसं झाल्यानंतर मग त्यानंतर माहिती दिली तरी आम्ही माहिती देऊ. ओके, ठीक आहे. चला भेटू आपण आपल्या गडावरती. किल्ले सरसगड श्री अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेला पाली गावातील श्री बल्लाळेश्वर मंदिराचा पाठीराखा म्हणजे किल्ले सरसगड. पगडीसारखा आकार असल्या कारणाने ह्या किल्ल्याला पगडीचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. तर मित्रांनो, हा इकडं आपल्या मागे आहे सरसगड किल्ला. ठीक आहे, आणि आपण आलो आता. हे बघा, हे खाली गाव दिसते तुम्हाला, हे आहे पाली गाव. जे आपल्या अष्टविनायकांपैकी एक जे गणपतीचं मंदिर आहे बल्लाळेश्वर मंदिर, ते मंदिर तिथं खाली. ठीक आहे, तर तिथनं आपण असा त्या जंगल वाटेने वर आलोय आणि आता आपल्याला जायचं आहे या वाटेने पुढं. चला भेटूया आपण किल्ल्यावरती. मित्रांनो, जवळजवळ अर्धा तास झालाय आम्ही ट्रेक करतोय आणि आत्ताशी कुठेतरी इथं पायथ्याला पोचलोय गडाच्या. खूप ऊन लागते, सकाळची वेळ तरी घाम बघा किती आलेला आहे. आणि मित्रांनो, काय म्हणतात त्याच्यात भाऊ? आणि मित्रांनो, लेट आल्याचे परिणाम हे असं ऊन लागते आणि घाम फुटते. म्हणून जेवढं लवकर येता येईल ना उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तेवढं सकाळी लवकरच या पहाटे मस्तपैकी 5-6 वाजता त्या मंदिरामध्ये राहा आणि सकाळी बरं जास्त नाही, आता 8 वाजले तरी आम्ही घामाघूम झाले. बघा आता या कड्या तिथं ना तुम्हाला दाखवतोय, पायऱ्या कोरलेल्या आहेत वर जाण्यासाठी. नाही बघा, ह्या अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्यांना वर जायचं. चला बघू. पायऱ्या हे बघा, इथं सपोर्ट म्हणून आपल्याला अशी वायर दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या रोपच्या वाटेने आपण इथं वर आलोय. ठीक आहे, आणि ते बघा आपल्याला एक गुहा पाहायला मिळाली. कातळात कोरलेली गुहा आहे. हा पूर्ण कातळ आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये गुहा कोरलेली आहे. चला आता आतमध्ये काय आपण बघूया. हा ये ना, हे बघ पूर्ण नाव वाकून जावं लागतंय. हा पूर्ण 3 फुटाची काहीतरी गुहा आहे. बघू शकता मित्रांनो, पूर्ण आतमध्ये एवढे मोठे गुहा आहे. चला आता आपण का आतमध्ये जात नाही जास्त. असं पूर्ण वाकून किंवा बसूनच जावं लागतंय गुहेमध्ये. हो, चला मित्रांनो, आता हे बघा इथं आपल्याला अजून पायऱ्या लागलेल्या आहेत.
एकदम कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्यात. आणि सोबत रोप पण आहे मित्रांनो. आणि या रोप सोबत हा रोप लावलाय दुर्गवेद या संस्थेने. हा रोप जवळजवळ टाकण्यासाठी हं. 70,000 रुपये लागलेत. आणि 70,000 रुपयामधले 20,000 हे त्या स्वतः संस्थेनी त्यांच्या खिशातले काढलेत आणि मग दिलेत. आणि 50,000 हे कोणाकडून तरी देणगी आली ती या गाडासाठी, तेव्हा दिली. खतरनाक क्वालिटी एकदम. हा बघा मित्रांनो, हे अशा पायऱ्या आहेत. जवळजवळ 1-1 फुटाच्या, 1 ते 1.5-2 फुटाच्या पायऱ्या आहेत ह्या. ह्या सोडून आपल्याला वर जायचंय. त्याची भाऊ अजून किती पायऱ्या आहेत वर? अजून जास्त नाही, थोड्याचे. इथले 30-35 असते. 30-35. हा, बघूया आपण जास्त आता. पण असू शकतात. बघूया आपण किती जातात. नाही सॉरी, 96 पायऱ्या का काहीतरी आहे. 96-92 का काहीतरी 96. टोटल. अरे बापरे. हा, मित्रांनो, खतरनाक कसरत करावं लागणार आहे आज आपल्याला. हे बघा, मित्रांनो, खतरनाक कसरत आहे. हा मित्रांनो, या खालच्या या सगळ्या कातळ कोरीव पायऱ्या चढून आता आपण आलोय गडाच्या पहिल्या दरवाजापाशी. इकडे मागे पाहू शकता आहे गडाचा पहिला दरवाजा, तो आहे पाली दरवाजा. ठीक आहे, राजगडवरती पण पाली दरवाजा आहे, पण आज हा आहे सरसगडवरचा पाली दरवाजा. ठीक आहे, इथे एक आपल्याला होल दिसतंय बुरुजाला. ते बहुतेक वर पाणी बाहेर येण्यासाठी असं, ठीक आहे ना, पाणी ड्रेन होण्यासाठी. चला, हा बघा दरवाजा दाखवतो. चला आतून पाहूया दरवाजा कसा आहे. सागवानी लाकडाचे दरवाजे पण बसवलेले आहेत. आणि इकडे आल्यावरती ते देवडी पाहायला मिळाली आपल्याला. मोठे मोठे देवळे आहेत इथं. आणि इकडे पुन्हा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. लांब पायऱ्या आहेत आणि उंच पण आहे इथला. हे पहा देवडी, सुरक्षा चौकी देवडी. म्हणजे गड चढून आपण जर वर आलो तिथं आपण आराम पण करू शकतो. चला वर जायचं आपल्याला. सरसगड सर करायला खूप खतरनाक आहे. इथे एक बघा, हा बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी एक रोड आहे. ह्या साईडने जायची बालेकिल्ल्याकडे, म्हणजे वरच्या भागावरती. ठीक आहे, तिथं काही ऐतिहासिक नोंदी पण आहेत. माहिती फलक लावलेला आहे युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्र संस्थेने. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती सगळी वाचू शकता. ठीक आहे, चला आता आपल्याला जायचं वरच्या बाजूला, म्हणजे आपल्या बालेकिल्ल्याकडे. मित्रांनो, बुरुज आहे इथं. ते शौच खूप पाहायला मिळते. जे टॉयलेट आपले या ठिकाणी. मित्रांनो, इथं ना हा पूर्ण कातळ आहे इथं गडाचा. आणि कातळाच्या खाली असं पूर्ण कोरून काढलेलं टाक आहे. हे बघा, काय खतरनाक दिसतंय ना पाण्याचं टाक.
आत्ता मित्रांनो एप्रिल महिना संपत आला आहे, तरी टाक्यांमध्ये पाणी पाहायला मिळते आपल्याला. पाणी जर खराब आहे, शेवाळ वगैरे झाले. चला आता आपण ह्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं वाटतं. पाहूया पुढं काय भेटते अजून. भाई साहब, भाई आत्ता ना दगड पडला खाली एवढा मोठा. चालत होतं ना, वरनं दगड पडलाय खाली. ते पाड्याचा दगड टाकला असेल, त्यावर माकड वगैरे असेल नाही का. तो दगड पडलाय. नशीब म्हणजे जवळजवळ मी ना फक्त 2-3 मीटर वरनं वाचलोय, समोर दगड पडला. तर काळजी घ्या, काही होईल सांगता येत नाही. खतरनाक आहे. बघू शकता मित्रांनो, दुर्ग सरसगड हे दुर्ग संवर्धनाचं काम आहे. हे बघा, हे पूर्वी हे असं गाडलेल्या अवस्थेत होतं काहीतरी. किती वर्ष मातीने दगडाखाली बुजला गेलेला समस्त सरसगड सेवेकरांच्या कष्टाने नवसंजीवनी मिळाले. तटबंदीला गुप्त दरवाजा. अच्छा, म्हणजे हे बघा ना, पहिला असं गाडलेले एक दरवाजा होता आणि संवर्धन केल्यानंतर हा दरवाजा मिळाला तिथं. बघा मित्रांनो, हे आहे दुर्ग संवर्धनाचं महत्त्व. हे बघा, या दुर्गवेद संस्थेने ना गडावरती मोहिमा राबवलेल्या आहेत, संवर्धन मोहिमा. आणि ह्या मोहिमांमधून या चोर दरवाजाला मोकळा श्वास दिलेला आहे त्यांनी. या मित्रांनो, आपण दरवाजा बघूया, गुप्त दरवाजा येतो ना, चोर दरवाजा. हे बघा, असं झालं ना वाटे. आजूबाजूला लक्ष ठेवून जावं लागतंय. एका पर्यंतमध्ये साप पण असू शकतो, व्यवस्थित जावं लागतंय. बघू शकतो कसलं भारी नाही. हे बघा, असा आहे चोर दरवाजा. ठीक आहे, इथनं आपल्याला बाहेर पडता येईल किंवा इथनं आतमध्ये येता येते. खतरनाक. आता जास्त पुढे जाता जायचं नाही मात्र आता. ठीक आहे, तर खाली रोड संपलेला वाटतोय. अशा प्रकारचा हा चोर दरवाजा मित्रांनो. आणि जर हा दरवाजा जर का संवर्धनच नसतं केलं, म्हणजे जर पूर्णपणे जर गाडलेला असेल, तर काय आपल्याला हे पाहायला मिळणार आहे मित्रांनो. ही आहे दुर्ग संवर्धनाची गरज गडांवरती. चला बघा, हे खांब टाके. म्हणजे आता पाणी नाही आहे, पण खांब दिसतो आपल्याला. खांब टाके बघा. श्री गणेश शिल्प बघू शकतो मित्रांनो. हे बघा, गणरायाचं इथं शिल्प कोरलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. पाली दरवाज्यातून वर येऊन उजव्या बाजूने पुढे आल्यावरती किल्ल्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आपल्याला एक कातळात कोरलेले भव्य टाके पाहायला मिळते. त्याच्या समोरच वर्षोनुवर्ष ऊन, वारा, पाऊस यांच्याशी झुंज देत असलेला
तरीही ठामपणे उभा असलेला उत्तरमुखी महादरवाजा पाहावयास मिळतो. महादरवाजाजवळ असलेला पण आता काहीसा उद्ध्वस्त अवस्थेत असलेल्या या वाड्याचा विस्तरित आकार पाहता हा किल्ला त्यावेळी किती महत्वाचा होता याचा अंदाज बांधता येतो. तसं बघू शकता मित्रांनो, परत एकदा इथं रोप बांधलेला आहे. अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. इथं एक टाकं सुद्धा पाहायला मिळाले. चला पाण्याचं टाकं पाहायला. जय शिवराय. ना हाय ना, अजून एक मित्र आहे. चालू करतो ना आपण. किती गेलो बोलतो. गोड लागतं ना. किती दिली तुला? किती खाली? उलटी मार. लवकर मी घोरा होतो. का हो दीपक सर, हे कोण आहेत? ते डॉक्युमेंटरी बनवतात ते वगैरे. आमच्यासोबत काय काय मस्त काय मस्त काय म्हणजे आमचं बऱ्यापैकी आमच्या मदतीसाठी काय सुरुवात आमची इथं झाली. आज त्यांची फेब्रुवारीला काय 50,000 आता मावळ्याचं त्यांनी चालू केलंय, भारी केले जबरदस्त. बघा ना त्याचं पाणी मारतं जय शिवराय मित्रांनो, आता आपण आलोय सरसगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती. ठीक आहे, ह्या रोडने आपण आता वर आलोय आणि आता आपण पोहोचले बाले किल्ल्यावरती. तुम्ही पाहू शकता इथं संवर्धनाचं काहीतरी काम चालू आहे. ते बोर्ड लावलंय बाले किल्ला म्हणून. हे पाहू शकता तुम्ही, मोठमोठे दगडी आहेत. आता मागाशी जे आपण पाहिलं इथं काही संस्था
टीम हे करत होते, संवर्धनाचं काम करत होते. इथं कदाचित वाड्याचे वगैरे औषध असू शकतात पहिले. ठीक आहे. तर हा पूर्ण परिसर ते त्या झाडापर्यंत तिकडं असं अवशेष आहेत काहीतरी वाड्यांचे. तिथं आता उत्खननाचं काम चालू आहे. ठीक आहे. व्यवस्थित असं स्ट्रक्चर वगैरे करून पूर्ण प्लॅनिंगनी काम करतात ते. माती, खडे, दगड वगैरे सेपरेटली करून. इथं पण पाहू शकता तुम्ही, हे असं जोत आहे पूर्ण, नाही का. ठीक आहे. आणि इथं काहीतरी एक वास्तू दिसते. चला काय ती बघूया आपण. मित्रांनो इकडे पुरातन वाड्यांच्या अवशेष बोर्ड लागलाय. हे बघा, ही वास्तू इथं दर्गा टाईप काहीतरी केलेलं दिसते. सफेद कलर वगैरे दिलाय. म्हणजे या ठिकाणी खरंच ही वास्तू आहे की नाही, आता माझा अभ्यास नाही या विषयावरती जास्त. वास्तू आता उद्ध्वस्त स्वरूपात दिसते. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे. सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त अवस्थेत दिसते वरचे खांब वगैरे. आता एक्झॅक्ट ह्या स्पॉटवरती किंवा ह्या जागेवरती ही वास्तू होती की नाही याबद्दल मला काही जास्त माहिती नाही आहे. तुम्हाला कोणाला जास्त माहिती असेल तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. ठीक आहे. पण ही वास्तू या ठिकाणी आता ह्या कंडिशनमध्ये. चला आपण पुढे बघूया. पूर्ण पॅसेज दिसतो इथं. या ठिकाणी वाड्यांचे अवशेष आहेत असं म्हटलं जातं. या बघू. खुद तलाव आहे इथं. मित्रांनो हे बघा, या बाजूला खाली ना हे तलाव आहे. गडावरती एक तलाव पण पाहायला मिळाला आपल्याला. आणि इथं एक मंदिर आहे. ठीक आहे. बघूया मंदिर कसलं आहे ते. इथं मागे या साईडला वाड्याचे औषध. चला आपण आता इथं केदारेश्वरांचं मंदिर आहे, आपलं महादेवांचं मंदिर आहे. पण मंदिराचं दर्शन घेऊया. आणि काय आपल्याला इकडे या ठिकाणी ना एक मूर्तिशाळा आणि शिल्प पण पाहायला मिळतात. हे पाहू शकता. ठीक आहे. आता काही जे तुटलेल्या भग्न अवस्थेत आहे या शाळा, याचं जतन होणं पण गरजेचं आहे. कुठला आहे? नेट, वायफाय सगळं चालू आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव. जय शिवराय. तर मित्रांनो मगाशी ह्या वाटेने आपण आता गडावरती गेलो होतो. आता इथनं ह्या मार्गे आपण थोडी इकडे काहीतरी वास्तू आहे ती बघूया. हां, पुरातन वाड्यांच्या अवशेष बरोबर. तर त्या कातळकोरी पायऱ्या चढून आपण वर आलो. त्यानंतर तिथनं उजवीकडे एक टर्न घेऊन आपण वरती गेलो गडावरती. आता गड उतरून आपण खाली आलो तर डावीकडे आलो आहे. आणि आपल्या इथं वाड्याचे अवशेष पाहिले. इकडे एक पाण्याचं टाकं पण पाहायला मिळाले आहे. तर जय शिवराय मित्रांनो. आज आहे रविवार आणि जवळपास सकाळी 8च्या सुमारास आपण सरसगड या किल्ल्यावरती आलो आहे. या कातळगोरी पायऱ्या चढून आपण गडावरती गेलो. गडावरती महादेवांच्या मंदिराचं दर्शन घेतलं. त्यानंतर मोहिमेला सुरुवात केली. ठीक आहे. आणि मोहीम आता संपून दुपारचे 2 वाजले आणि आता गड उतरून आपण आता खाली आलो. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ते पाली दरवाजा आहे. मित्रांनो आज गडावरती जे काही वाड्यांचे अवशेष आहेत त्यांचे जे दगडी आहेत ते व्यवस्थित लावण्याचं काम केलं. नंतर पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचं देखील काम केलं. ज्या काही दुर्गा संवर्धनामध्ये
मध्ये या संस्था त्या ज्या टीम सहभागी झाल्या त्यांनी एक महत्त्वाचं असं काम केलं आहे. तर मित्रांनो माझं तुम्हाला एक आव्हान राहील की या किंवा कोणत्या इतर दुसऱ्या गडावरती ज्या ठिकाणी दुर्गसंवर्धन मोहिमा पार पडत आहेत त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून मोहिमांमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून